खोलीत होते लाकडं चोरदार तिकडं मी इकडं. अजून कोणाचे नाव हुकून चुकून राहिले असतील तर कीर्तन झाल्यावर उखाणा घालून घेऊ आपण बरं का. रौप्य महोत्सव म्हणजे काय, 12 वर्षे पूर्ण झाली की एक तप होत असतं. 12 वर्षाला एक तप म्हणतात. आणि 2 तप एकत्रित आली की 12 दोन्ही 24 वर्षामध्ये 1 वर्षाचा क्षय होतो म्हणून 25 वर्षाला काय म्हणतात रौप्य महोत्सव. आणि 12 चोक 48 4 तपामध्ये 2 वर्ष टाकावं लागतात. 50ला म्हणतात सुवर्ण महोत्सव. 12 सकून 72 6 तपामध्ये 3 वर्षे टाकावं लागतात. 75ला म्हणतात अमृत महोत्सव. आणि 12 8 96 8 तापामध्ये 4 वर्षे टाकावं लागतात. त्याला काय म्हणतात शत अब्दी. शत म्हणजे 100 अब्दी म्हणजे वर्ष. तुमच्या सर्वांच्या समोर आमच्या महाराजांच्या हस्ते आणि सर्वांच्या सहकार्याने आपल्या गावातला शताब्दी वर्षसुद्धा साजरा व्हावा अशी गणेशाच्या चरणी आपण स्थापना आणि विनंती करू. विढाला विढाला विढाला. बघा जगद्गुरु तुकोबारा आजच्या अभंगामध्ये सत्संगतीचं महत्त्व पटवून सांगतात महाराज. कारण जीवन एक असं आहे महाराज, मनुष्य जीवन बरं का. मनुष्य जीवाला काही गोष्टी अत्यावश्यक आहेत, काही गोष्टी अनावश्यक आहेत. काही गोष्टी जीवनात अत्यंत गरज आहे, काही गोष्टी जीवनात काहीच गरज नाही. काही गोष्टी जीवनात असल्याच पाहिजे, काही गोष्टी नसल्याच पाहिजे. हा एक नियम झाला कशाचा, शास्त्राचा म्हणा, वेदाचा म्हणा, वारकरी संप्रदायाचा म्हणा. पण काळ बदलला आणि काळ बदलल्यामुळे हे सगळं बदललं. जे अत्यावश्यक आहे ते अनावश्यक बनलं, जे अनावश्यक आहे ते अत्यावश्यक बनलं. ज्याची अत्यंत गरज आहे त्याची गरज राहिली नाही, ज्याची गरज नाही त्याची गरज वाटायला लागली. पाहिजे आहे ते नको वाटत, जे नको आहे ते पाहिजे वाटत. बरोबर आहे की नाही. समजा हे 3.5 हाताचं शरीर आहे. किती हां 3.5 हाताचं. तुम्ही इकडे या तशी. एक माणूस मला जवळ लागतो त्याशिवाय करमत नाही मला. एक माणूस लागतो या हां बस नाही तर इकडून या काही हरकत नाही. तुम्हाला हार घालायचं का नाही हार. हे गुळ घ्या तुमच्यासमोर, तुमच्या अवसानात घ्या, तुमच्या जवळच राहून द्या. सारखं असं पुढं माझ्या जवळ असं बस. आणि मी मागितला तर द्यायचं नाही. तुम्ही खुशाल आणि दाबलं तसं काय. बाबा मी पहिले लहान लहान पोरं ठेवायचं गुळ ठेवायला, पण मी ते बंद करून टाकले कारण ते नाकात बोटं घालतं राहू. त्याच्यामुळं म्हटलं त्याच्यामुळं तुमच्यासारखे घेतले म्हणजे शंका घ्यायचं कारण नाही ना का सर्दी झालेली आहे. हे शरीर किती हाताचं आहे आता सांगितलं ना 3.5 किती. पण ज्याच्या त्याच्या हातानं ज्याचं त्याचं बरं का. कृपया तुमच्या हातानं ते त्यांचं कसं काय बरं गुरुजीचं आणि त्यांच्या हातानं तुमचं नाही. मग आता हे 3.5 हाताचं शरीर आपल्याला रजतमसत्व 3 गुणांना मिळालेले. भगवान शंकर सांगतात की आपण 3 गुणाचा स्वीकार केल्याशिवाय शरीरधारी होता येत नाही. आणि हे शरीर आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला हे मिळालं आहे ना. मग जिवंत ठेवण्यासाठी जेवण करणं अत्यावश्यक अत्यंत गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे. बरोबर की नाही. पण जेवण झाल्यानंतर बिडी म्हणा आता ओढलीच पाहिजे. बरं सांगा काय गरज आहे बरं. व्यसनाचा आणि आपला कुठलाही कार्यकारण भाव संबंध नाही. तरुण मंडळी जास्तीत जास्त आहे आणि तरुण मंडळीचं सहकार्य जास्त आहे महाराज. बघा कारण गणपती म्हणले की तरुण मंडळी आणि तरुण मंडळीच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुमच्या पायाला हजून विनंती करतो. आमच्या पदरचं सांगत नाही, संतांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. व्यसनाचा स्वीकार करू नका. व्यसनापासून शरीराचं हानी करून घेऊ नका. कारण आपला व्यसनाचा काही संबंधच नाही ना महाराज. बरोबर आहे की नाही. मी त्या दिवशी जेवायला बसलो बरं का भाऊ आणि माझ्या शेजारी एक माणूस जेवायला बसला होता. त्याच्या मांडीखाली बिड्या होत्या. मी म्हणले कशाला. हे जेवढीवर पोट फुगत म्हणे. आणि जे पेले नाही ते मेले का काही गरज आहे का. अहो मी घराच्या गच्चीवर दात घाशीत होतो. दातच म्हणतात ना. हे म्हणतात त्यानं तू काय येड्यावाने लावलं. मी मागं होतो तर मला पुढं घेतलं. तोही चूक नाही मही गोड चूक. तुम्ही चिंता करून आपण दोघं जण कीर्तन संपलेलं गुळात चहा करून पिऊ. ब्रश म्हणावं लागेल त्याला आता आहे की नाही. आता सध्याच्या काळात ब्रश म्हणावं लागेल. नाही ते जात नाही. ते तुम्ही चिंता करून त्यांना मी जाऊ देत नाही कारण मी कीर्तन संपल्यावर त्यांना पैठला नेणार. हे किती हाताचं आहे 3.5. मग आता आपल्याला पहिला विषय काय चालला होता. कीर्तन कुठपर्यंत झालं
हा मी ब्रश करतो, दात घासायचं पहिलं होतं ते. सकाळी झोपेतून उठायचं, शेतामध्ये जायचं, दुसऱ्याचा लिंबाचा शेंडा मोडायचा, दुसऱ्याच्या नाही तर कोळसा घासायचा, नाही तर वीट घासायची, नाही तर राखाचा ढेपसा घ्यायचा, आहे की नाही. पहिलं होतं, पण ते नाही राहिलं आता. आता ब्रश घ्यायचा, त्याच्यावर कोलगेट ठेवायचं आणि चालून द्यायचं, चलो मच्छिंदर गोर काय. अहो मी घराच्या गच्चीवर ब्रश करत होतो आणि एक माणूस 2 तास रोडवर बसला. हो मी म्हणलं काय भानगडे, मी तोंड धुतलं, चहा घेतली आणि त्यांच्याकडे गेलो. मी म्हणलं बाबा काय भानगडे 2 तासापासून इथं बसली. ते मला काय म्हणे, हे बाहेर जायचं. आम्हाला मग कम जाय ना म्हणे, बीडीत नाही. मग का 3 दिवस बसतो का, काही गरज आहे का नाही. बघा व्यसनाचा आणि आपला कुठलाही संबंध नाही. उलट व्यसनापासून आपल्या 5 हाण्या. बघा किती, 5 हाण्या. बरं भाऊ ध्यानात राहू द्या, मी सांगतो किती, 5. कीर्तन झालेलं विचार ना. हा ये म्हणते मी तुला भेटलो तरच विचारशील ना. आता तुला जर धूळ दिसून देईन तर मला बोल. किती हानी, 5. आर्थिक हानी, कौटुंबिक हानी, सामाजिक हानी, शारीरिक हानी आणि लौकिक हानी. पैशाचा नाश होतो, कुटुंबाचा नाश होतो, सामाजिकता राहत नाही, लौकिकता राहत नाही, शरीराचा सुद्धा. पण तरी सुद्धा गरजेचं बनलं की नाही, ते बनलं की नाही. मग काही माणसं म्हणले महाराज मग जीवनात काय गरजेचं आहे, तर तुकोबर म्हणतात आमच्या दृष्टिकोनातून सत्संगती महत्वाची गरजेची, ती तुम्ही केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. असं सगळ्यांनी ऐकल्याच्या नंतर त्यातला एक म्हणजे चांगला वारकरी होता, तो हाडाचा, तो उभा राहिला. महाराज तुम्ही आम्हाला सांगितलं हे आमच्या लक्षात बसलं. आम्ही काय कोटीचे व्यवहार करणारी माणसं, साधी व्याख्या आमच्या लक्षात बसत नाही, बसली. पण हे विचारण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलतो का हो तुकोबाराय, आम्ही तुमच्याकडे आलतो का तुम्ही आमच्याकडे आले? तुम्हीच आले. बरं आम्ही तुम्हाला काही बोललो का, काही विचारलं नाही, तुम्हीच बोलायला लागले. बरं बोलले तर बोलले, आमच्या फायद्याचं का बोलले नाही? तुम्ही आम्हाला म्हणायला पाहिजे होतं तुमच्याकडे पाऊस भरा आहे का, विहिरीला पाणी आलंय का, पाणी टिकणार आहे का, एकरी कापसाचा ॲव्हरेज तुम्हाला काय भेटला गेल्या वर्षी, ऊसाचा ॲव्हरेज एकरी किती टन भेटला, हे विचारलं पाहिजे का नाही? आणि हे तुम्ही विनाकारण विचारत बसले. तुकोबराच्या लक्षात आलं, तुकोबरानं माघार घेतली. महाराज बरोबर आहे, बरोबर आहे. मीच तुमच्याकडे आलो, तुम्ही माझ्याकडे आले नव्हते. मीच तुम्हाला बोललो, तुम्ही मला बोलले नव्हते. पण मी तुमच्या फायद्याचं बोललो नाही, हे तुमच्या दृष्टिकोनातून बरोबर. कुणाच्या? तुमच्या. पण ते आमच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही. कारण शास्त्र काय शिकवतंय, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये, आणि काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. गुरुजी नंबर 1 गोष्ट पहिली, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगावं लागतात. समजा एखादा माणूस आंधळा आहे, ओरिजिनल ढीपच म्हणतात त्याला, होय बेदरी गुरुजी, ढीप. हे अशी पकवा देऊ विचार, ढीप म्हणणं ते बरोबर होत काही म्हणा ढीप, ते म्हणतात टिप्पांग. ढीप आंधळा बरं भास्कर महाराज, डुप्लिकेट नाही, डुप्लिकेट आंधळे नाही. डुप्लिकेट आंधळे आपल्या नात बाबा शेष्टीलाही जमा झालं. ती एक माणूस रोडवर बसला ना, आंधळ्या रुपये मी गेलो त्याच्या ताटात 50 पैसे टाकले. तेव्हा मला म्हणे महाराज इकडे, मला काय आंधळ्या रुपये म्हणणं 50 पैसे कसं काय टाकले? आम्हाला तू तर आंधळा आणि तुला कसं काय दिसले? ठेवून मी आंधळा आणि मी आंधळ्या जागेवर बसलो. म्हणलं मग आंधळा कुठे गेला? ते म्हणते पिक्चर पाहायला गेला. म्हणजे आहे का मेळ आहे कशाचं? ओरिजिनल आंधळा तो रोडना चालला बरं का, आणि त्याचा रस्ता हुकला आणि तो शेतातनं घुसला. आंधळा आहे तो, आणि शेतात गेल्यानंतर पुढं समोर 9 परस विहीर आहे. किती? तुमच्याकडे परसच म्हणतात ना बाबा, विहिरीला काय खोलीला परसच म्हणतात. किती फुटाचा परस होतो? बरं 7 फुटाचा. किती परस आहे ती? 9. 9 असा ती 63, आणि 7 9 हे म्हणतात ते तुला सुधारणार मला सुधारणार. अरे 9 7 गुणिलं काय, 7 9 गुणिलं काय? उत्तर समजा ती 70 फूट आहे, अर्धी पाण्यानं भरलेली आहे. आंधळा विहिरीच्या काठावर गेला. आता तो आंधळा विहिरीत पडला नाही, अजून
पाडला म्हणलं मग तर कीर्तन संपलं. पाडणार प्रश्नार्थ, तो पाडणार त्याच्या तेवढ्यामध्ये त्याच्या बाजूला 25 फुटाच्या अंतरावर आपल्यासारखा एक डोळस माणूस उभा होता. तो त्याच्याकडे पाहत होता. बरं भाऊ तुमचं काय म्हणणं आता त्यांनी याला सांगायला पाहिजे न सांगायला पाहिजे? आंधळा माणूस समजा विहिरीत पाडणार, पण त्याच्या बाजूला आपल्यासारखा एक माणूस उभा होता 20 फुटाच्या अंतरावर. तो याच्याकडे पाहत होता. त्यांनी याला सांगायला पाहिजे की न सांगायला पाहिजे? का बरं? त्यांनी याला विचारलं का? मग का सांगावं त्यांनी? तर त्या यांचं म्हणणं आहे त्यांनी जर नाही सांगितलं तर तो पाडणार आहे, तो आंधळा आहे, तो पाडल्यावर तो मारणार आहे. बरोबर आहे? हेच म्हणणं आहे तुमचं. बरोबर आहे. आता तसं आपलं झालंय. मार आपल्याला जरी नाही विचारलं आपल्याला सांगावं लागतं, कारण कबीरदास वर्णन करतात. कबीरा कहे, कबीरा कहे, जग अंधा अंधी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया वो, झूठी चाम चटाय. कबीरा कहे जग अंधा, कबीरदास म्हणतात जग आंधळ आहे. कसं जग आंधळ आहे? जैसी अंधी गाय. गाय कशी आंधळी आहे? गाय आंधळी. एखाद्या शेतकऱ्याच्या गायचं वासरू मारा, तो काय करतो? त्या वासराचं चांबडं काढतो. बरोबर की नाही? आणि त्याच्यात काय भरतो? हा, हुशार माणसं आहे, तुम्ही काय सांगायची गरज. आणि भुसा भरून त्याला शिवतात आणि गायीच्या समोर ठेवतात. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? गाय दूध देते की नाही? हा, बरं वासराला देते की चांबड्याला? तुमचं काय म्हणणं आहे? हे म्हणतात ते मग काहीच म्हणणं नाही. तो काय म्हणणं आहे ते. गाय दूध देते वासराला पाहून का चांबड्याला पाहून? हा, तुमचं काय म्हणणं सोबत भाऊ? वासरू एक तिथं. बछड़ा था सो मर गया, मग कशाला पाहून? चांबड्याला. मग दुसरं चांबडं ठेवलं दूध देईन का? नाही. चांबडच आहे पण वासराच आहे, तिच्या वासराच आहे. तसं आपलं झालं महाराज. मनवनी येतो कळवळा, हे जन बुडत आहे न देख वेडोळा. मनवनी येतो कळवळा, नाही विचारलं तरी सांगावं लागतं. काही गोष्टी विचारल्या तरी याची दुकान कोणी विचारली तर तुझं तू पाहून घे, माझे काही पैसे जाणार नाही, नुकसान तुझं आहे. ठीक आहे म्हणले महाराज, पण कशाला सांगता राव? आम्ही तुम्हाला काही विचारलं नाही, काही नाही, विनाकारण वेळ घालता. म्हणले मग आम्हाला काही गरज नाही, सत्संगतीची गरज आहे नाही, ती काही सांगूही नका. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. कधी कधी असं होतं महाराज, आपण एखाद्या माणसाला त्याच्या चांगल्यासाठी जरी सांगायला गेलो तर त्याला ते पटत नाही महाराज. बरं का? हरी लट्टिके ते रुची, लट्टिके ते रुची, लट्टिके ते रुची, एकदा गाणारासाठी आणि वाजवण्यासाठी प्रेमाने टाळ्या वाजवा. महाराज मी कलाकाराचं वर्णन करणार माणूस, कारण मी एक वारकरी माणूस आहे. आमचे महाराज आजच्या कार्यक्रमाचा योग म्हणजे नाना म्हणजे पहिली गोष्टी असल्यामुळे आणि योग आला. नाना घरीच होते आणि पुन्हा आज महालक्ष्मीचा मेळ होता. बरं एवढंच आहे फक्त, त्याने ट्राली आणली आणि मी फक्त मुंडकच आलो. चला, मोठ्या मनाची माणसं आहे महाराज आमचे, हरिभक्त परायण म्हणून नंतर नाव घेऊ म्हणलं. रामायणाचार्य सुंदर कीर्तनही करतात आमचे गारुळे महाराज. या ठिकाणी सेवा झालेली आहे त्यांची. कारण हे बघा, मग आपला विषय चालला होता की मला गायला खूप आवडतं महाराज, तसं गुळ खायला आवडतं
कलाकाराचं वर्णन करा आणि साऊंड सिस्टम म्हणून मला तुमचे धन्यवाद बरं का बरं ऑपरेटर साहेब. मला क्वांटिटीला महत्व नाही क्वालिटीला महत्व आहे. नाही तर काही काही डोक्या इतकाला मशीन राहते काही काही ठिकाणी. पहिले पोरं शाळात पायपात नव्हते बोलत का फक्त याने त्याने ऐकणे. मी परवा असं साऊंड सिस्टमवाल्याचं वर्णन केलं म्हणलं काय तुमचे मी काय तुमचं सिस्टम आहे काय मॉनिटर आहे काय स्पीकर आहे. त्याला असा आनंद वाटला मला. त्याने कीर्तन संपलं मला 5,000 रुपये दिले. ते तर त्या मशनीच्या खाली नाही तर लटिके ते रुचे आणि साच कवणाहीन चांगलं सांगायला पटत नाही लोकाला. मग कधी कधी महाराज सरळ काम हे बघा काही काही कामं सरळ नाही होत. मग त्याला थोडंसं वेगळ्या मार्गाने जावं लागतं. दुधवरली साय काढायची काय करायला लागतं भाऊ आपल्याला. दुधवरली साय काढायची समजा मग काय करावं लागेल. बरं गरम दूध केलं मग ती साय काढायची तर मग ते बोट असं इथून कापून फेकायला लागेल का. मग काय करावं लागेल. हां वाकड करावं लागेल. वाकडं बोट केल्याशिवाय ती निघणार नाही. कारण काही शाळेमध्ये शिक्षकांनी मुलांना विचारलं मुलांना म्हणे काय वय आणल्या का रे म्हणे हो. पेन आणले म्हणले हो. घ्या लिहून म्हणले काय ताजमहल तुळजापूरला आहे. एक पोरग म्हणलं राहण्या काय भानगडे लिहा म्हणले नाही मी मारीन म्हणले. पोरं म्हणले हे चुकीचं आहे. श्याम्या मला राहण्या कुठं टोले खातो चुकीचं तर चुकीचं घेणं लिहून कुठं मार खातो. सगळ्यांनी लिहून घेतलं ताजमहल तुळजापूरला आणि सगळे आपापल्या घरी गेले आणि वडिलाकडे कंप्लेंट केली. आम्हाला शाळेतले शिक्षक चुकीचे शिकवतात. काय चुकीचे शिकवलं ते म्हणले बा ताजमहल तुळजापूरला. ते म्हणले इथं खोटं आहे राव. सगळ्याचे वडील उठले कुठे गेले गुरुजी आमच्या पोराला चुकीचे शिकवलं. काय चुकीचे शिकवलं काय म्हणले तुम्ही ताजमहल तुळजापूरला आहे. ते म्हणे हा म्हणलो. काय म्हणले म्हणे खोटं आहे ना. हे गुरुजी म्हणले मला माहिती आहे खोटं आहे पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोलितो. हा एकाने तोंड दाखवलं ना. त्याच्यातला एक जण मला फी भरू राव पण ते ताजमहल फी भरल्याशिवाय आग्र्याला जाणार नाही. काही काही काम सरळ नाही होत. ते म्हणजे तुम्हाला सत्संगती नको म्हणजे नको. मग सुख पाहिजे का सुख. आता सुख नको असा जीव त्याच्यातला एखादा कोणाला सुख नको वर हात करा बरं. हां एखाद्याने फक्त वर हात करा आजच्या दिवस मला चांगलं वाटलं पाहिजे उद्या खरोच झाली पाहिजे. दुःख आवडत नाही ना. आणि तो कबर नुसतं विचारलं सुख पाहिजे का म्हणल्याबरोबर सर्वांनी वर हात केले बाबा. सर्वांनी ए टू झेड म्हणजे लहानापासून तर मुलापर्यंत. हां ए टू झेड म्हणजे लहानापासून तर मुलापर्यंत. अरे हे म्हणतात ते कम सणासुदीचा आड बोलतो. लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सर्वांनी वर हात केले. हा म्हणतो मला पाहिजे तो म्हणतो मला पाहिजे तो म्हणतो मला पाहिजे तो म्हणतो मला पाहिजे. तो कोबरचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि तो कोबरनं विचारलं का रे मी तुम्हाला नुसतं विचारलं सुख पाहिजे का तर तुम्ही सर्वांनी वर हात केले. म्हणजे हो याचा अर्थ तुम्हाला सुखाचा अनुभव आहे. कारण अनुभवाशिवाय अनुवाद होत नाही ना. नाही तुम्हाला पेढा आवडतो ना. हां आम्ही कुठून देऊ. तुम्हाला आवडतो मलाच पाहायला भेटला नाही तुम्हाला कुठं. बघा तुमची चेष्टा करून तुमच्याकडून उत्तर घ्यायचं इथं पेढा आहे का नाही. मग तुम्ही येस कसं काय म्हणले. तुम्हाला पेढ्याची चव माहीत आहे तुम्ही तो खाल्लेला आहे. तुम्हाला माहिती आहे पेढा कडू असतो म्हणून तुम्ही हो म्हणले की नाही. मग याचा अर्थ मी तुम्हाला नुसतं विचारलं सुख पाहिजे का तुम्ही हो म्हणले म्हणजे तुम्हाला सुखाचा अनुभव आहे. मग तुम्हाला जर सुखाचा अनुभव होता तर तुम्ही काही प्रयत्न करून पाहिले होते का. लोक म्हणले आम्ही भरपूर केले. काय काय केले आवडलंय केले म्हणे पण काय काय केले सांगा ना. लोक म्हणले काय काय म्हणजे काय रातची लोकांचे बांध कोरले काय केले. भेटलं का सुख होय बाबा नाही. बरं सुख नाही भेटलं बरं सुख आहे का नाही. तुम्ही काहीतरी बोला धड तुम्हाला सुधारण मला सुख आहे का नाही. सुख आहे बरोबर आहे आणि भेटलं नाही आणि प्रयत्न चालू आहे याचं उत्तर आपण चुकीच्या बस स्टँडवर गेलो. विढाला 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 काय भेटत असतं का. अपेक्षित वस्तूचा ठाव घ्यायचा असेल तर ती वस्तू कोणत्या मार्केटला भेटते तिथे जावं लागेल. जी वस्तू आपल्याला पाहिजे ती कोणत्या मार्केटला भेटते आणि मार्केटला जाणारा माणूस सुद्धा हुशार पाहिजे. कोणती वस्तू कोणत्या मार्केटला कोणत्या वेळेस कधी काही काही माणसं बाजारला जाते बरं का बाबा.
पिशी घेऊन अगोदर टमाटे घेते, नंतर वांगी, बटाटे आणि मग टरबूज. राहीन का त्या टमाट्याचं काही? काय होत, कोणती वस्तू कोणत्या मार्केटला भेटते तिथे जाऊ. एकदा पेढे खायची, पेढी, आणि तो बोटावाल्या साताला गेला, पावशेर पेढे द्या. ते म्हणजे दोन्ही पर जोडे घ्या भाऊ. आम्ही परभणी कीर्तन करून आलो. त्या परभणीच्या पलीकडून तो नाका नाही की एक रोड तिकडे राजूरला जातो, एक इकडे संभाजीनगरला जातो, एक खाली परभणीला जातो आणि एक जालन्यात जातो मध्ये. असं तिथं रात्री 2 वाजता मी आलो आणि एक मावशी अशी चाफत होती आणि नगरपालिकेचं फोकस लावलेलं तिथं. मी गाडी थांबवली, मी मावशीकडे गेलो. मला मावशी काय पाहता? ती मला काय म्हणे, ही सुई. म्हणलं इथं हरली म्हणे. नाही म्हणलं मग. ती म्हणे घरी हरली म्हणे. मग इथं कम पाहता म्हणजे इथं लय उजाडे म्हणे. किती दिवसांनी सापडून भाऊ ती? हां, आपल्या दोघांची राग झाली तरी सापडणार नाही. हे म्हणतात तोही भाऊ ती मला राहू दे. ती नाहीच तर भेटेल कशी होती? तर नाहीच ना ती. बाबा पूर्वी तेल पाडण्यासाठी घाणे असायची नाही का? अजूनही तुम्हाला रोडवर फलक पाहायला भेटतो. येथे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल मिळेल, आहे की नाही? आणि त्या तो आपल्या काळात होता ते लई दिवसाची गोष्ट नाही. त्या घाण्याला एक बैल असायचा बघा, आणि त्या बैलाच्या पाठी मग एक बैल असायचा. बैलाच्या पाठी मग बरं जाऊ द्या, ती गोष्ट जुनी फार झालेली. आता रोडच्या कडेला आपल्याला रसवंती पाहायला भेटते. रसवंती कोणती? लाकडी रसवंती बैलाची बरं का. तर त्या रसवंतीला जो बैल असतो तो डायरेक्ट जनावरातून आला आणि डायरेक्ट ते रसवंतीला घातल्यावर चालेल का? तो नाही. त्याला सवय लावण्यासाठी तो शेतकरी काय करतो, त्याला एक टेक्नॉलॉजी वापरतो. कोणती? त्याच्या मानेवर एक जू, त्या जुवाला एक 3.5 फुटाची लाकडाची काठी, आणि त्या काठीला पुढच्या तोंडाला एक घासाची पेंडी, मानेवर जू ठेवायचं आणि ती घासाची पेंडी 3 फुटाच्या अंतरावर बांधून द्यायची. सकाळी एक 7ला ठोका दिला का संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काय बैल उभा राहत? कोण? बैल. मग मी बैला तर सांगतो ना. पण पेंडी काय भेटली? सर्व सुखाची आशा जन्म गेला, शनायक मुक्ती नाही केला, हिंडता दिशाची न पावला, माया भेटीला दिवा माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, शनायक मुक्ती नाही केला, हिंडता दिशाची न पावला, माया भेटीला दिवा माझा. सुखाची आशा जन्म गेला, क्षणयक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशक्षिण पावलाओ, माया वेष्टीला जीव माझा. मला वावा म्हणजे हे म्हणतात चेन वावा म्हणायला गुलट व्हायला तुला एक सावता माणूस द्याला, दुसऱ्याच्या मागं काही लागू. बराच ही सारी गाणारी वारकरी माणसं भेटली म्हणून आपला आनंद लुटू लागलो. नाही तर तुम्हाला सांगतो मग दिंडी असते आमची, काय सारे विचारत राहते काय. बाबा बाबा बाबा, आमच्या दिंडीमध्ये त्यांनी हरिपाठ काकडा सुरू केला. काकडा जरी सुरू केला पाठ तर मी 4 वाजता कपडे घेतो दुसरी स्वतः जाऊन जातो. त्यांचं सुरू अरे ओटा जागे वारे आता, अरे मरण करा रे. आणि पाक त्याला किती मात्रेतून चाल काढा, त्याचं एकच चालतो 2-2 रुपयाला 4 आणि कमी, 2-2 रुपयाला 4 आणि कमी. काय म्हणतात? सुख भेटलं का? नाही भेटलं म्हणले महाराज. मग तुम्ही एक काम करा, आम्ही भोळी माणसं आहे, मग तुम्हीच सांगा आम्हाला सुखाचा पत्ता. कशाला आमचा अंत घेता? टोकोबार म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे का? म्हणले हा. तुम्ही कुठेच जाऊ नका, फक्त माझ्या भगवंताकडे जा. सुखरूप ऐसा माझ्या पांडुरंगा, किंवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा,
किंवा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे न राहरी सोनार किंवा सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर किंवा सुखा लागी करीची तळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ तरी तो पंढरीची जाय एक वेळ मग तू अवघाची सुख रूप होची राम जन्मोजन्मीचे दुःख विसर हे मग तो अवघाती सुख रूप होती तुझे दुःख विसर तुका लागी करीची तळमळ तरी तू पंढरीची जाय मग तू अवघाची सुख रूप होशी ओ जन्मोजन्मीचे दुःख विसराची म्हणून तू जाय. म्हणले महाराज काय आमच्या भोळ्या माणसाला फसवलं तुम्ही. म्हणले का फसवलं. काय विचारलं तुम्ही सुख पाहिजे का. आम्हाला वाटलं तुमच्याकडेच आम्ही लगेच निघालो आणि तुम्ही काय म्हणता आता सुख कोणाकडे देवाकडं. आणि आमचा देवाचा परिचय होय. आम्हाला बरं खरं सांगा देव आत्ता इथून जरी गेला तर आपल्याला कळणार आहे का. आपल्याकडची दृष्टी आहे का. बरं जाऊ द्या आपला तर विषय सोडा. कोणाला देव कळाला हो. वेदा नाही नाही कळाला आमचा पारजाचा कानडा हो कानडा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेळा नाही नाही गळाचा पारजाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. नाही खरंच गोड आहे बरंच असे आनंद वाटतो. मग मला फक्त बेसुरी नाही पाहिजे. मला आणि बेसुरी वारकरी नसतो बरं का. कीर्तनकाराने साऊंड सिस्टमचा गाणाराचा श्रोत्याचा कधीच अपमान करायचं नाही महाराज. कधीच नाही. आनंद लुटून घ्यायचा महाराज. आता याच्यानंतर कोण मरतं कोण जगत आपल्या दोघातलं तुम्ही नाही लुटून घ्यायचं महाराज. बेसुरी हा सूर आहे का सूर आहे गुरुजी. हा सूर आहे. सूर नाही. सूर म्हणजे देव. सूर म्हणजे देव. ज्याला सूर कळत नाही तो आसूर. आणि ज्याला दोन्हीची अक्कल नाही तो बेसूर. बेसूर पाहायचा तुम्हाला. बेसूर कीर्तनाला नाही भाजनाला. बेसूर कुठं लोक जेवायला बसले हरे राम 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 हरे 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 कृष्ण पाय पडतो मौतीला पडला. काय राव म्हण मी भजन म्हणलं उठीतून ते मायपासून उठलं तिकडे जाऊन माईक घातला. म्हणतो रावणा रावणा. मी म्हणलं बोल रे कुंभकर्णा. ते म्हणतो राज्य गंभीर केले. मी म्हणलं करू दी केले तर तुझ्या काय बापाचे. विढाला विढाला विडाला परापचती मध्यम वाई खरी. चार वाण्या खुंटल्या वेदचारी. वेद जाणू गेला पुढे मौनावला. आणि आम्हाला काय देव करणार. आमचा देवाचं काय ठीक आहे. तुमचा देवाचा परिचय नाही. नाही तुमचं गाव कोणतं आहे. हां म्हणजे तुम्ही पाहुणे की मग गावकरी कधी कीर्तन संपल्यावर सांगायचा का दुसऱ्या झेंडूर पंढरपूर झाला नाही. बरं ते म्हणतात ते ना आता काय थाळा वाजू नये वाजीला. जाऊ द्या बरं जाऊ द्या. आपली वारकरी ओळख ऐक नाही आपली. बरं जाऊ द्या. तुमचं गाव बरं आणि माझं गाव पैठण. आता तुमचा माझ्याकडे फोन नंबर आहे का. बरं माझा तुमच्याकडे. कधी आपली भेटगाठ कधी चॅटिंग. नंबरच नाही तर चॅटिंगचा काय संबंध. मग मला सांगा तुमची माझी गाठ भेट नाही कधी कॉन्टॅक्ट नाही. तुम्ही तुमचं गाव सोडतं नाही मी माझं गाव सोडतं नाही. किती दिवसांनी ओळख होईन आपली. हां बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आहे
भेट होणार नाही. मग मला सांगा, माणसं जर माणसाला भेटल्याशिवाय ओळख होत नाही बाबा, तर देवाची भेट ओळख काय घरी बसून होईल का? त्याला काय करावं लागेल मग? आपुला तू एक देव करुणी गावा, आपुला तू एक देव करुणी, हे आपुला एक देव करुणी घ्यावा, आपुला एक देव करुणी घ्यावा. त्याने विना जीव सुख नवे राती माईक, दुःखाची दरी ये राती माईक, त्याने विना जीव सुख नवे राती माईक, दुःखाची दरी ये राती माईक, दुःखाची दरी. हे आपुला एक देव करुणी घ्यावा, तेरे बिन जीवा सुख नोहे, तेरे बिन जीवा है सुख देव करुणी घ्यावा, तेरे बिन जीवा सुख नोहे, हो जीवा सुख नोहे. आपुला तू एक देव करून घ्यावा, हे सुख नोहे तेने विना जीवाव. तो देव आपलासा करून घ्या, त्याच्याशिवाय सुख भेटणार नाही म्हणले महाराज. पण आमचा देवाचा परिचयच नाही, काही हरकत नाही. तुमचं समजा भाऊ, तुमची इथं 4 एकर जमीन आहे समजा, मध्ये दुसऱ्याची 4 एकर आहे, पलीकडे तुमची 4 एकर आहे समजा बरं का. नाही तर माझं कीर्तन झालं ती महानावर करून तू समजा समजा. मग अलीकडच्या 4 एकरमध्ये तुम्ही विहीर खोदली, पाणी लागलं, भरपूर पाणी लागलं, लाईट ओढली, 3 फेज सिंगल फेज नाही, आकडा टाकून नाही मीटरमधून बरं का. मग आता पाणी भरपूर आहे, लाईट आहे, पंप बसवला नवा येतो. मग या शेतातून त्या शेतात पाणी यायचं तर भांड्याने नेऊन टाकणार का तुम्ही? मग काय करणार? पाईपलाईन करणार. मग पाईप एकच भेटन का इथून तिथपर्यंत? 20-20, 25-25 फुटाचे पीच भेटतील, छेड्या भेटतील. त्याला काय करावं लागेल आपल्याला? आता जॉईंट द्यायला लागेल. जॉईंट द्यायला काय लागतं? पहिली प्लॅस्टिकची लाईन जर लिकेज झाली तर 10 फूट इकडून 10 फूट इकडं खांदावं लागतं, त्याला स्पेस निर्माण करावं लागतं, त्यावेळी त्याचा जॉईंट बसायचा. आता एक टेक्नॉलॉजी निघाली, कोणती? एक RR नावाचा पीस निघाला. RR फक्त 2 फूट इकडं 2 फूट इकडं खांदायची, मग लाईन कट करायची, ती RR नावाचा पीस तिकडं 2 फूट इकडं लोटायचं आणि 1 फूट इकडं ओढून घ्यायचा, नो लिकेज. आणि हे प्लॅस्टिक बरं, समजा थ्रेडची लाईन असेल तर एसएचची, त्याला सोल्युशन का? त्याला एक युनियन नावाचा पीस भेटतो. युनियन म्हणजे काय? कंपनीतला कामगार आणि मालक समजा झगडा आहे त्यांचा ॲग्रीमेंटवरनं, बोनसवरनं, तर झगडा मिटवण्यासाठी काय लागते? युनियन. तसे युनियन नावाचा एक पीस आहे बघ, हार्डवेअरमध्ये भेटतो तो, दोन्ही बाजून फिरतं, ते मोकळं असतं. एकाच्या पायपाला टॅपलेन टेप लावून इकडे एकदा बसवलं आणि एकाच्या पायपाला टॅपलेन टेप लावून इकडे बसवायला लागलं, ते 2 पायपाला जवळजवळ घेऊन येतो. रबरच्या पॅकिंगपर्यंत आणलं, त्याचं काम संपलं, आता नो लिकेज. 2 पायपाला एकत्रित आणण्यासाठी जशी युनियन लागते, तसा देव आणि जीव दोघांना एकत्रित आणण्याचा जो पंथ आहे त्याला फक्त संत म्हणतात. आता संताकडे जायला हरकत नाही म्हणले महाराज. तरी आम्हाला शंका आली. म्हणले काय? तुम्ही काय म्हणले? सुख पाहिजे का? मी तुमच्याकडे आलो. तुम्ही म्हणता सुख देवाकडे, आमचा देवाचा परिचय नाही. आता कुठं जा म्हणतात? देव कोणाकडे? संताकडे. का हो म्हणले महाराज? बरं, संताकडे गेल्यानंतर तरी देव भेटेल याची तरी काय गॅरंटी? आता तर याला गॅरंटी सांगितली संतांनी. हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते. हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे
देते पाय उपाय हरीच्या प्राप्तीचा पाय धरावे संताचे. बरोबर आहे की नाही? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही म्हणता जे तो म्हणणं तेच मा म्हणणं. हरीच्या प्राप्तीचा उपाय म्हणजे संतांचे पाय. म्हणले महाराज तरी आम्हाला शंका आली राव. म्हणले का? तुम्हाला सुख पाहिजे का? आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही म्हणता सुख देवाकडे, आमचा देवाचा परिचय नाही. आता देव कोणाकडे? संताकडे. मग त्याच वेळेस जर असं म्हणले असते तर आम्ही फिरलोच नसतो ना. तुम्ही कोण आहे मग? संतच आहे. तो कोण म्हणतात नाही 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 तुम्ही चुकलात का? मी मला संत म्हणणार नाही, कारण मी मला संत म्हणतही नाही आणि संताकडे देव भेटतो मी सांगत नाही. मग कोण सांगतं? संताविने प्राप्ती नाही, संताविने प्राप्ती नाही, संताविने प्राप्ती नाही, संताविने प्राप्ती. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. आईचे वेद देती ग्वाही, आईचे वेद देती ग्वाही, तेने साधती साधने, तेने साधती साधने, साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, साधती साधने, साधती साधने, साधती साधने, साधने साधने. संताविने प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही. मी